कोपरगाव नगर परिषदेकडून थकीत मालमत्ता कर वसुलीस गती देण्यासाठी कर वसुली प्रोत्साहनात्मक अभय योजना 2025 जाहीर करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत थकीत मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना शास्त्र दंड रकमेवर 50% सवलत देण्यात येणार आहे। ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत लागू राहणार असून या कालावधीत थकीत कर भरल्यास दंडाच्या रकमेवर मोठी सवलत मिळणार आहे। यामुळे नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन प्रलंबित कर भरण्याचे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे। या योजनेमुळे करदात्यांना दिलासा मिळणार असून नगर परिषदेच्या महसुलातही वाढ होणार आहे। तसेच भविष्यात नियमित कर भरण्याची सवय नागरिकांमध्ये निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे। कोपरगाव नगर परिषदेमार्फत माननीय जिल्हाधिकारी महोदय अहिल्यानगर यांना आपण 10 मार्च 2026 रोजी 50% शास्ती माफीचा प्रस्ताव सादर केला होता। माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी कालच नगर परिषदेला 50% शास्ती माफीच्या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे। त्यामुळं नागरिकांवर दिनांक 31 मार्च 2025 या दिवशी जी शास्ती लागलेली आहे त्या शास्तीमध्ये सर्व नागरिकांना 50% सवलत मिळणार आहे। ही जी शास्ती आहे ही शास्ती एक रकमी भरल्यानंतर सदरची सवलत मिळणार आहे। तरी सर्व कोपरगाव शहरातील नागरिकांना याद्वारे आपल्या माध्यमाद्वारे आवाहन करण्यात येते की सर्वांनी या 50% शास्ती माफीचा आवर्जून फायदा घ्यावा आणि आपले जे विविध कर आहेत ते सर्व शासकीय करांची भरणा करून या ठिकाणी नगर परिषदेस सहकार्य करावं। रक्कम सांगायची का? दिनांक 31/3/25 अखेर नगर परिषद हद्दीतील मालमत्तांची एकूण जी शास्ती आहे ती शास्ती 50% प्रमाणे 91,96,728 रुपये एवढी आहे। एवढी शास्ती माफ नागरिकांना मिळणार आहे। तरी सर्व नागरिकांनी 31 मार्च 2026 पूर्वी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती नगर परिषदेतर्फे करण्यात येते।